नेहमीच योगदान असतं, नेहमीच गायडन्स असतं आणि ज्या आवाजानं प्रत्येक खेळाडू मात्र प्रोत्साहित होत असतो ते आपल्याला ऋषिकेश दादा ठरलेत या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच। कामगिरी 2 विकेट 3 डॉट आणि 1 धाव, तिथे मॅच फिरली आणि ते ठरलेत या मॅचचे हिरो। पहा या मॅच साठी पुन्हा एकदा जसं मॅचला सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मधले बदलाव करूयात आणि पुन्हा एकदा जोडले जातील आमचे मित्र योगेश वाघ। पुन्हा एकदा या ऐकूयात योगेश वाघ सरांचा आवाज। तवास्तमा सांगा, पॅन्ट पिवळी, शर्ट पिवळा, टोपी पिवळी, कावीळ झाली आणलं कावीळ, कामूच ना करीत। चला मॅच कडे खऱ्यातून आपण जाणार आहोत। सेमी फायनल क्रमांक दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू देखील आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू या बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश ठरला या मॅचचा हिरो। आणि इथे मात्र ऋषिकेशला देत आहोत आपण या सामन्याची मॅन ऑफ द मॅच। सेमीफायनल क्रमांक 2 आणि इथे मात्र आपण स्क्रीनवरती पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश। कमालीचा खेळ ज्याचा राहिला, ऑलराउंडरची भूमिका आणि आपल्या संघाला इथे मात्र मेगा फायनल मध्ये नेऊन पोहोचवले ऋषिकेश। ऋषिकेश बोले तो सबसे खली आणि बाहुबली। यस इथे मात्र जाऊया बॅटिंग करणार टीम आपल्या सलामीची जोडी रवाना करा। चार षटकाची लढत सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। रोहित आणि सचिन स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल फलंदाज सचिन। आणि इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल काहीतरी कानमंत्र देतो। चला मॅच ऑन करा। अजून जर पाहिलं आपल्याला मेगा फायनल त्यानंतर अजून एक फायनल खेळवायची लेजंड्स, त्यामुळे वेळेसाठी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा। गोलंदाजी ट्रॅक वरती जाडा जुडा गट्टा गुटा सावळा कोळा। इथे मात्र तुषार मोकार हुशार, मोजून 3.5 पावणे 4 फूट उंची, तर स्ट्राइक एंड सिंगल काढी आणि 47 ते 48 किलो बोजा। फलंदाज सचिन। सचिन आहे स्ट्राइक एंड वरती। चला मॅच ऑन। सामन्याला होते सुरुवात, डाबाला होते सुरुवात।
चला इथे एक सिंगल घेतली आणि संघाचं खातं मात्र इथे ओपन झालंय. संघाचं खातं इथे ओपन होतंय. संघाचा श्रीगणेश इथे होताना पाहायला मिळाला. खालच्या आळेचा गडी आता वरच्या आळे जिला टाकून ठोकून यावेळेस आपण पाहू शकाल. फोडा त्याला, ठेवू नका. तो काय चिया नाही का गार होईल, तो गरम होईल जरूर. चला ओहो यावेळेस बेकार. बस तोटका सारखा धावला पण काय सांगायचं आहे, फ्लावर सारखा फुटला. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल नाही 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 यांचा काय झालेलं माहिती आहे का, हे दसरा आणि दिवाळीला भेटायला गेलं नव्हतं. त्यांना आताच टाइम भेटला. काय सांगायचं आहे, भोशाड्या खायची दण पार. आपण दोघे भाऊ आणि वाटून खाऊ, पण काय सांगायचं आहे आता भोशाड्या वाटून खाऊ. इथे मात्र झेल जमीनला दान झाला गेलाय. झेल ड्रॉप झालाय. संघाची धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस हो बेकार अट्टा निवार. काय सांगायचं, मोकार तरफड. शिट्ट्यावाले काय कमी झालं मग, जेवून दुपार चिकन जास्त खाला का काय झाला, नको झाली. शाकाहारी वाल्या 1 लाडू खायला 3-3 लाडू खाल्लं. बेदम कार्यक्रम. जाऊया खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष देऊया. कारण की धावफल का भरते आपण पाहतो सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचल्या. ते म्हणजे 5 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तुषार तयार होतोय. यावेळेस देखील हो बेकार. बॅटिंग आहे आणि आम्हाला वाटलं काय भारूड आहे. हे 12व्या खेळाडू दुपारची गोळी चुकले, त्याला दुपारची गोळी द्या. काय सांगायचं आहे, जेवलाय भरपूर का. आज सांगा 3.5 ठाव आणलं. अरे बाबा जरूर अगदी आपण जाऊया. इथे षटकार ठोकत असताना संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचला. 11 धावा. जाऊया 11 धावा. पुन्हा एकदा हो बॅक टू द बॉलर. बेकार कार्यक्रम. खायला दिला 1 आणि दायला 1 सेम कार्यक्रम झाला. गेळाय मार्ग पण नाही. आणि अशा पद्धतीने मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ इथे ओके मॅ थँक्यू समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. यावेळेस जाऊया पुन्हा एकदा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विष्णू आला गेलाय. विष्णूच्या हातामध्ये चेंडू स्ट्राईक येणार. सचिन फटका बसलाय. बेकार फिल्डर नासा नाही. त्याला वाटली कोंबडी आहे. कोंबडी उबडाय गेला था. आमची कोंबडी होती. काय सांगायचं आहे. इथे मात्र आता आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे थोडस जर पाहिला तर विणण्याचा प्रयत्न केला जातो. संघाची धावसंख्या मात्र 12 वरती जाऊन पोहोचली. एक संघ तर मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. आता कुठला संघ दुसरा त्यांच्या विरोधात जाऊन पोहोचेल काय सांगायचं आहे. त्यांना डोळं वडकून बॉलाव धावला का काय झाला. हो काका नाना मामा जर असा त्याच्यामुळे आम्हाला तो मेन उमेदवार दिसत नाही ना. जरूर अगदी आपण पाहतोय
इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केले होते. पहा खेळाडूकडे लक्ष द्या आणि पाण्याची बॉटल जाऊ द्या मैदानात. पाण्याची बॉटल जाऊ द्या मैदानात. चला स्टार लेजंड टीमचा कॅप्टन आणि हर्षल स्टार लेजंड आणि एक त्यांच्या विरुद्ध सुपर लेजंड्स दोन्ही टीमचे कर्णधार. चला लेजंड टीमची फायनल ची आपल्याला या सामन्यानंतर पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही टीमच्या कर्णधारांना माझी विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेच रिपोर्टिंग करा. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. संस्कृत हो थोडस लेट नाव आठवला परंतु थेट आठवला. कानमे बाळी गडी मात्र एक नंबरी वाली आणि इथे मात्र कुणाल यावेळेस स्ट्राईक एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीन वरती आपण पाहू शकाल 2 अँगल दाखवले जात आहेत. इथे मात्र विष्णू पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. काय सांगायचं आहे त्याला गाय झाली तर झाली नशीब किपरला झाली. भयानक कार्यक्रम बॉलरची हवा झाली टाईट बॉल हेलपाटायला लागला. व्हाईट झुकेगा नाही साला पण व्हाईट मात्र मजबूत हेलपाटेगा. यावेळेस मात्र खराब चेंडू आला गेला आणि खराब चेंडूच्या धावफलकावरती थोडस परिवर्तन पाहायला मिळेल. 15 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विष्णू. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त आणि अल्पशा दरामध्ये मिळतील. त्यामधल्या दोन्ही बाजूचे दोन्ही हे मात्र जाहिरात म्हणून दाखवले. हवेत का कुणाला संपर्क साधा. जरूर अगदी आपण पाहतोय दोनही चेंडू खराब आले गेल्या. आता मात्र 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस हो कीपर गाल पडला. डिक्लेअर यस. सुपर लेजंड्स आणि त्यांच्या विरुद्ध स्टार लेजंड्स. 3 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमचे कर्णधार. अरे बाबा ती छत्री धरा नाही तर तो कॅमेरा सकाळी जायचा पॅराशूट सारखा. सकाळी झालेला टांगा पलटी घोडा फरार. यावेळेस जाऊया. 17 धावा परत उल्हासनगर वरला जायला धन व्हायची मग तर अजून दुष्काळ. चला जाऊया. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 जो मात्र चालू आहे आणि शेवटचा बॉल जो मात्र या षटकामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा विष्णू. फटका इथे हवेत पाहावं लागेल. उंची गाठली आहे बेकार. बापा तो कॅच पकडस परत त्याला माहित नव्हतं त्याच्या अंगात त्याचा काय वात शिरला होता. वात थांबू नको जाऊ नको आणि त्याला माहित होता कॅच पकडच परत कॅच माझ्या हातात भेटेल किंवा ना भेटत त्याची त्यालाच गॅरंटी नव्हती. परंतु फलंदाज इथे मात्र होईल बाद. बॉल काय जाईल बॉल ना त्याची अवस्था देखील बॉल सांगत गडी आजार आहे का काय मालच जाऊ दे त्याच्याकडे. खऱ्या चांगला झेल बाटला भाई ज्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय आणि कदाचित चला टॉस आपण करत आहोत. इथे या घरपट्ट्या सगळ्या इथून हलतायत कारण मला माहित नाहीये. टॉस आपण करतोय. 2 टीमचे कर्णधार देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. लेजंड टीम्स मधली मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
जाऊया गोलंदाजी ट्रॅक मध्ये प्रथम उर्फा एमसी स्टँड तयार बस हे बॉलरचं कॅस नंतरल्या मला विचार पडा तर नक्की जेंट्स आहे का लेडीज आहे मला विचार पडता एकंदरीत आपण पाहतोय प्रथम एक तो बघा अजून स्टाईल ना कॅस फिरतो नको झाले तर आता संध्याकाळच्या फायनल झाला दोघं सोबत जाऊ सलून मध्ये जाऊया तो बघा इकडची जाहिरात होती आता गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा प्रथम गोलंदाजी ट्रॅक वरती 18 धावा आहेत धावफलकावरती स्ट्राइक एंड वरती हितेश मॅच महत्वाची आहे मेगा फायनल बस भयानक कार्यक्रम खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन एमसी स्टँड ब्रँड इज ब्रँड एमसी स्टँड विकेट सुपर लेजेंड्स या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम डिसिजन एक काम हा म्हणजे मीटिंग होऊ दे जरा पण मीटिंग लवकर भरवा आणि लवकर निर्णय कळवा यस यावेळेस मात्र उमेश मैदानाच्या आतमध्ये तोही गडी काय जाणार खाऊन पिऊन वाळलाय दुपार चिकन खाला पण अजून सुकला उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल खऱ्या अर्थाने आयोजकांचं कौतुक करावं लागेल काल व्हेज त्यानंतर आज संपूर्ण ग्रामस्थांना संपूर्ण खेळाडूंना संपूर्ण टीमला त्यानंतर आमच्या संपूर्ण स्टाफला आणि त्यानंतर महिला भगिनींना देखील जेवण 2 दिवस आपण पाहतो नाश्ता जेवण पोट भरून निश्चित आयोजकांचं कौतुक करावं लागेल 19 धावा तर धावफलकावरती आल्या गेल्यात प्रथम पुन्हा एकदा तयार होतोय स्ट्राइक एंड होती कुणाल काय सांगता यो ओपनिंगला आलेल ना रे सकाळ आला तरी अजून उपाशीच दिसत हो काही कुणाल यावेळेस फटका फसलाय आणि बेकार ही कंची कॅच माहित आहे का ढेंगी कॅच ढेंगी बेकार विकेट टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय निश्चित लेजंड टीम्स मधले ती मेगा फायनल आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळणार आहे हे पहा रिप्लाय मध्ये पाहू शकाल ढेंगी कॅच कशी घेतली भयानक कार्यक्रम ज्या पद्धतीने पटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रयत्न तितके चांगले राहिले पोझिशन पहा यस खाली घुटना वर मुंडी आणि जबरदस्त इथे मात्र ही कॅच बस पाहुणं जेवला की नाही आणि इथे पुन्हा एकदा गेल्या पावली विकेट फलंदाज बाद अशी गाणीला मी खेळाडूला तू अजून सस्पेंड करून ठेव त्यांना लगेच चॅटिंग आठवतील इथे जाऊया यस पटका चांगला आहे काय रे बेकार गडी फिल्डिंग करीतो तोटका सारखा बॉल बॉला उडतो आणि खाऊन पिऊन ढेकर देऊन इथे मात्र खरी मजा आहे स्क्वेअर लेग पंचांची धोकाच नाही ऊन असो नाही काय ताप असो सावलीच टेन्शन नाही पण बॉल मारला का जरा सावध राहा तुम्ही अंतर कमी आहे गोळे सारखा येईल अंगावर पार वायाचा मग पापड लोशन सपड मोशन इथे जरूर अगदी आपण जाऊया 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय 5 विकेट गमावल्यात आणि 20 धावा धावफलकावरती हेमंत आला इथे गोलंदाजी ट्रॅक होती शेवटचं षटक म्हणजे हानामारी कुतवा कुथी रेमटा रेमटी धोधा धोधा इचवर पाहावं लागेल
हेमंत तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र काय सांगायचं, मला वाटत 2 पोतीचा बॉल तिकडे गेलं व याय घालेलेलं. द्या चेंडू पूर्वा. अगदी विचार जर केला तर हा चेंडू देखील डिक्लर झोन मध्ये जाऊन पोहोचलाय आणि तिथे मात्र 22 धावा. सेमी फायनल क्रमांक 2 जे आपण खेळतोय, पाहतोय, अनुभवतोय. मोठे घरचा पोकळ वासा, वारा शिरा भसा भसा, डास डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव फलकावरती 22. तुझी केसाची स्टाईल बेकार आहे रे पाठी मागून. यस, ही अशी केसाची स्टाईल म्हणजे 2 कानपट्या उघड्या करणं, बाकी सगळा मोकळा सोडणं. काय नाही, स्कोरर तुम्ही सुखी राहा म्हणजे माय सुखी नाही. तर काय सांगायचं आहे, शेना संघ किडा पण रिंगसून जायचा. आणि तो CID आला बघा, तो काय आला, पिच रिपोर्टिंग जे आला का काय झाला त्याचा पण समाचार द्या. सौया गोलंदाज तयार. 21 आहे धावा. आणि यावेळेस फटका इथे हवेत, उंची आणि लांबी देखील बेकार. चिलीम झुटका, इमल गुटका, बॉलर खुश, बॅटमन मोकार खुश, दणदणीत खणखणीत षटकार बेकार. बॉल खाली, बस बेकार. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. काय झालं, त्या भोत्रा फाडून घालायला पार त्या निकाल गेला. सकाराम गेला, तुकाराम गेला, कांताराम गेला, आत्माराम गेला, पण सगळ्याचा राम गेला आणि सगळ्याचा काम झाला. चौघांमध्ये झेल ड्रॉप होतो आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहू शकाल आता 29. लाईन खराब, व्हाईट बॉल. हा काय चालल, व्हाईट बॉल का काय. तुम्ही त्याच्यावर तर आयजीचे जीवा बायजीची मजा काही तो वाईट येईल पाठी तुमचा अकाउंट भरा द्या. इथे पाहू शकाल, याला मेन म्हणजे नवऱ्याचं नावच नाही माहित. जाऊया 30 धावा. इथे मोठा फटका, इथे बदाम आणि खारीक त्यामध्ये होती सुपारी. हा फटका 1 नंबरी. आणि इथे मात्र हा चेंडू देखील जायला टॉप वर षटकार. तो बॉल जिला मगून डाय मारितो, मग काय लाईव्ह आहे त्याचा कार्यक्रम तसा होतो का काय होतो. षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र 36 धावा. ओहो, इथे बस हातातला घालेला आणि पळत्याच्या पाठीमागे लागला. पहिला डाव समाप्त आणि संघाची टोटल धाव फलकावरती आपण पाहतोय 36. विजयासाठी 37 धाबींची गरज आहे. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजेच्या माध्यमातून गोड असं संगीत.
24 चेंडू मध्ये 37 धावा। आता यामधून बांडी घासण्यासाठी पहिला कोण राहणार ते देखील पाहावं लागेल, कारण आपल्याला एक संघ तर मेगा फायनल मध्ये दाखल झालाय। 37 ला विन आहेत, 37 ला। रवींद्र आला यावेळेस, नाकाचा पाया पडून अगदी आपण पाहतोय या सासला या खवाटा हलैली म्हणजे तयार झाला। ओके बापू रेडी। स्ट्राइक एंड मध्ये आपण दया स्कोरर आमचा करीतो जया लाईव्हचा पायामध्ये टाकल्या होता, तिथे मात्र जरूर मारला, संधू मारला। काका तेटून जरा पटकन या, नाही तर काय झालं येगडी येडात कसं आहे रट्ट मारता। एकंदरीत जरूर आपण जाऊया। एक सिंगल आली गेली काका, आपलं काम झाला का हो यावेळेस? हो काय नाही, चिकन खाऊन जड झालं का काय झालं, मट्याला रट्ट याचं कमी झालं तरी खाली का काय केली, धन केली बाबा। इथे जाऊया पुन्हा एकदा, फुलटॉस बॉल, मोठा फटका, क्षेत्ररक्षक दूरवर आणि इथे मात्र हो बेकार कार्यक्रम, डेंजर कार्यक्रम रे। तोटका सारखा डायरेक्ट बॉलावर धावला डायरेक्ट असा। यालाच सांगायचं सासू सुनेची आणि आयटम कुणाची त्याच काय कळना। पहा चेंडू हातात आला, लक्ष नव्हतं विकेट किपर होता काय सांगायचंय। कालच्या सपनात यांना आजच चांदी उडायली आणि इथे मात्र यस 12 जसा तिकडे ओव्हर थ्रो झाला तसा 12वा खेळाडू नुसता खुर्ची सोडून डायरेक्ट पळायची बारी, घाबरू नको। 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावफलकावरती 5 या धावसंख्येवर फुकाट ना काय सांगायचंय। इथे मात्र निश्चित आपण पाहतो 37 धावेची गरज आहे। पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार आणि यावेळेस हो काय फटका, पुन्हा एकदा बेकार, खोक्यात खोका, माचेचा खोका दूर मारला षटकार। पहा बॅट्समनचा आहे तरी कसा डोका। पण त्या मोकार डेंजर मारी दगडी शिट्टी मारल्या होत्या, आता काय तरी आहे। मला वाटतं गंगाराम सारखी जादू आहे का काय झाली आहे बस आता को काय गड्या ना पार हो एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं 12 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय। संकेत आला गेलाय, शेवटचा बॉल, रवींद्र तयार नाही। याला जुनी जागा चांगली आवडते का, त्या गाणं नाही का मला सांग जुन्या जागावर भेटणं आणि 2-3 उपटी घालणं श्याम। इथे मात्र जरूर यावेळेस देखील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला। 13 धावा धावफलकावरती। आता विचार जर केला तर चेंडू शिल्लक आहे 18 आणि धाव्यांची गरज आहे 24। 18 चेंडू 24 धावा बनवायच्या आहे। स्पर्धेचा रूल्स नियम आहे कंपल्सरी चेस, म्हणजे शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ यात काय फरक नाही। यावेळेस सचिन उर्फ मिस्टर टिचकुले गोलंदाजी ट्रॅक होती बास। तो बघा तो सांगतो 11 एकर पासून तर 14 एकर पर्यंत ही माझी जागा, लगेच खून केली देते त्याला असा। आता तो काय नाही, आता तो खवाटा साफ करायचा मग हा मुकाजे त्याला मुकाजे, अरे बॉल तरी टकून दे, जेला नको जेला कानात त्याच्या असा। ओके तो बघा यो शांताराम, यो कांताराम, यो अंताराम, काय जायचं इकडे जोरात कार्यक्रम। चला जाऊया मित्रांनो, 18 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज। इथून पुढे राहिलेले समीकरण मॅच मध्ये 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्क वरती धन झाली बाप। वाईट +1
त्याला माहित आहे काय सांगायचं आहे बाबा. जर काय बा ओव्हर थ्रो झाला तर अजून दुष्काळ पडायचा. कारण एकदा ओव्हर थ्रोला बॅकअपला गडी तसा होता ना, जरा मजबूत होता. इथे 15 धावा धावफलकावरती आहेत. आता 18 चेंडूना 22 धावा. गोलंदाज मिस्टर टिचकुले. अगदी पहा सन्मान्य राजेंद्रजी पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या सर्व खेळाडू, सर्व टीमचे मालक, सर्व आयोजक, सर्व ग्रामस्थ सर्वांकडनं राजेंद्र दादा यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. आणि थोड्याच वेळात तो बर्थडे देखील सेलिब्रेट आपण करणार आहोत. त्यानंतर सर्वांना अगदी जेवणाची व्यवस्था म्हणून मटण आणि त्यानंतर लाल पांढरा रस्सा, तांबडा पांढरा. फक्त तांबडा जरा रस्सा कमी खा, पांढरा खाला तरी चालेल. नाही तर काय फुकाटचा खायचा आणि 850 रुपये दवाखान्यात घालवायचं. ताप करू नका. जाऊया गोलंदाज तयार. रश्याची बाद काढल्याबरोबर बॅट्समन जरासा तापला. त्याला माहित आहे मॅचीत काय होईल नाही होईल, पण संध्याकाळी रस्सा म्हणजे आहेच. एकंदरीत मात्र आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि धाव्यांची गरज आहे 19. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 15 चेंडू 19 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती 15 चेंडू 19 धाव्यांची गरज. यावेळेस हो ती बाउंड्री खरी आहे, पण ह्यो बॉल कंचाना टिकला. आता हे बॉलची कॉमेंट्री मा केली असती. मेन बॉल गेला तिकडे खांडीला आणि ह्यो कंचाना आणला इकडं. एकतर मला या मशनी आडात फुकाट तेच बॉलावर गेलो असतो मा. हे इकडे यांना काय भूताबिता जमली का काय बघा, मोकार आरडायला लागलं. एकंदरीत जाऊया मित्रांनो, इथे कुठेतरी थोडीशी संधी मिळाली आणि आता मात्र धावा धावफलकावरती ऍड होतील. त्या म्हणजेच 22. शेवटचे 14 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. पहा रिप्लाय मध्ये पाहू शकाल बेकार. हा तू जसं काय दगडी उचलायला लागला था, काय सांगायचंय नको झाले. धन झाली ती त्याची. तो बघ अरे लाईव्ह वाल्या त्याला कमी ताट बाबा, त्याच्या फासळ्या दुखतील. कंचा तो फिल्डर होता. अरे तुला 50 बार यांना ताटलाय रिप्लाय मध्ये. जाऊया त्याची बदली केली का काय, नेला कुण का कोपच्यात. बस हे मिरच्या आहेत का मिरच्या, यांचं पहिले उतार करून टिका. हे मोकार आरडायला लागलं काय, हेडळी बिडळी लिपटल्या का काय झाल्या बाबा. आयतावर रन भेटला का मोकार आरडाय सुरुवात. 14 ची गरज. एसटी स्टँड प्रथम तुझा फुल फोकस आहे कॅमेरावाल्याचा, डायरेक्ट झूम आहे तू. एमसी स्टँड फुल फोकस. आणि यावेळेस हो पटका, पण काय ते झाड आहे त्यामुळे काय बाबा. ओ हो हा त्या कापाडचे कडून जे म्हणजे संध्याकाळी कडायला लाग. भयानक कार्यक्रम झाला, सेम कार्यक्रम झाला ना बाबा. घरची माणसा कशी तरी लग्नाला तयार केली, पण पोरीवाल्यानं पोर रात्रीच दुसऱ्याला देऊन टाकली. नवरदेव मुंडवला बांधून घरी. हे बघा हा एमसी स्टँड लाईव्हला चेक कर किती वाजून किती ना तुझा फोकस मारलाय तो बघ. डायरेक्ट कॅमेरा वाला असा आहे ना का, तो डायरेक्ट ओनली डायरेक्ट त्यालाच कॅच करीतो. हे बघा मजबूत रट्टा मारला, झाडांना वाट लायली, भयानक कामगिरी झाली. आता मात्र 8 धाब्यांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 8 धाबा. मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल यात शंका नाही. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस हो फटका, पण वाया गेलेला. डिक्लेअर झोन मारून फायदा नाही. पण 12 बॉल 7 धाब्यांची गरज.
12 चेंडू 7 धावा स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे जरूर आपल्याला त्या बनवाव्याच लागतील यात शंका नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संघाचा आयकॉन यावेळेस आलाय. तो आल्या बॉलाला मुका घेतलाय. म्हणजे काय केलाय, काय अंगारा लायला का काय केला. 12 चेंडू 7 धावांची गरज. धूप तुमच्यातूच आहे का भाऊजी? यस भाऊजी, भाऊज्या. यस भाऊज्या एकदम चांगला आहे, गुणी आहे, चांगला बॉल टिकला आहे. फक्त काय माहिती आहे का, मगा पांड्यालाच फक्त त्यांना 2 षटकार धुईलं. पण ते पांड्यामुळे जरा बरा झाला बाबा. ती टीम एक तरी मॅच देवाल कशी तरी जिंकली. 2 देवाल सोडून दिल्या, नाही तर कलंक झाला असता 3 मॅचचा तुमचे नाव आलं. 11 चेंडू आता मात्र बनवायचे आहेत 6 धावा. गोलंदाज तयार. 11 चेंडू 6 धाव्याची गरज. अरे तो काय करील, त्याची 3 ठिकाणं झाली. त्याला लोणावळा शेम दिसला आणि खंडाळा शेम दिसला. तो गुतला खोपोलीत. यस एकंदरीत आपण पाहतोय आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. तो 32 या धावसंख्येवर शेवटची 10 चेंडू आणि योकनचा आहे चड्डीमॅन. पंचांचे डोक्याचे वरते चड्डीमॅन. फोकस आहे कॅमेरावाल्या, काही फोकस नको करू बाबा. तुम्ही कामच काढला जा आलं तुम्ही आता कार्यक्रम करायला. आणि इथे अगदी फटका चांगला आहे. नऊ बॉल आणि 9 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. इथून मॅच मध्ये 9 चेंडू 4 धावा या बनवायच्या आहेत. मेगा फायनल मध्ये दुसरा संघ कोण जाणार, कोण दाखल होणार काय नाही ना पंच. इथे मात्र पाहू शकाल शेवटची 8 आणि 8 चेंडू मध्ये 4 धावेची गरज स्क्रीनवरती आपण पाहतोय. तिरंगा झळकतोय. अगदी हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनासाठी खऱ्या अर्थाने निश्चित आयोजकाने घेतलेली मेहनत, जे नियोजन केलंय अप्रतिम. यावेळेस पटका उडलाय परंतु काय नाही फायदा. हे आलं निमाच्या वर 2 पोती तर बॉल तिकडेच सापडतील. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू दाखल होतोय. पुन्हा एकदा 7 चेंडू 3 धावेची गरज. 3 धावा मित्रांनो तुम्हाला आठवत असतील. 3 धावा तुमच्यासाठी किती घातकी आहेत. त्या कदाचित आता ते हर्षलनं दिली होती ती बारी. कारण की हर्षलनं खरं नवीन लग्न झालंय, नव्या जोशामध्ये गोलंदाजी केली, नवी हिंमत राहिली आणि बघता बघता यस इथे मात्र निश्चित आता 6 बॉल 3 धावा. कदाचित तो सामना आपण आठवला असेल. पांड्याला कसा तरी आले काळात एकदाच वर भेटली, पण पांड्याला असा काय सांगता भाऊजाना धुईला. पहिले बॉलावर असा चोच दिली, शेवटच्या बॉलावर मजबूत हाणला. पांड्या चोळीत मळीत पळाला बाहेर. पण काय सांगता भाऊजाचा असा त्याल काढला हर्षलना का साल 3 कार्यक्रम ओके केला. खावा पक्का मीठ आणि गडी भावा नीट. इथे मात्र निश्चित आता तेच समीकरण 6 बॉल 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि टेन्शन मध्ये त्यांना माहित आहे 3 धावा आपल्यासाठी किती बेकार आहेत त्या. आमचे ऋषिकेश दादाना मगा जाम घाम काढला. तो गडीच काय बारीक आहे का, 1.25 क्विंटल बोलता. आणि तो आता फायनल मध्ये जिला समोरची टीम वाले बघा असा गड्या आहे का तुमच्यात 7-8 जण जमा करायला लागतील तेव्हा एक जण कसा तरी भरती होईल. आणि मला वाल लक्षणं तशीच दिसता काय बाबा ट्रॉफीची. इथे जाऊया 6 चेंडू 3 धावा. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कॅमेरामॅन MC स्टँड फोकस आहे तुमच्या. ते कॅमेरावाल्याला काहीतरी शाबासकी दे. लय वेळा तुम्ही आणला त्यांना पडद्यावर. इथे खरे अर्धा निश्चित जाऊया. अरे ते टोप नको दावू, आता हारलेल्या टीमांचा काम आहे त्या. ते टोप दावूच नको. इथे जाऊया 6 चेंडू आणि 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो यानंतर लेजंड्स टीमची एक मेगा फायनल निश्चित आपली अजून भांडी शिल्लक आहेत. त्यामुळे फायनल होईपर्यंत आपण ते काम कंप्लीट करू शकलं असतं.
चला अगदी आपण पाहू शकाल आता गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्क वरती उमेश गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल आणि इथे 3 धावेची गरज असताना इथे मात्र टोकला आर पार षटकार आणि मेगा फायनल मध्ये दुसरा संघ दाखल होतोय विजय संघाचे अभिनंदन हरलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक नवीन मॅच नवीन सामना तुमच्या सर्वांच्या भेटीस येईल स्टार लेजेंड्स आणि त्यांच्याच विरोधात